त्यांनी असं बोललं की महेंद्ररामगिरी महाराजांच्या एका वक्तव्यामुळे राज्यात आणि देशात खळबळ माजली। आता मला एक कळलं नाही की आमचे महंत रामगिरी महाराज नेमकं काय चुकीचं बोलले हे मला आजपर्यंत कळलेलं नाही। मला हे जेवढा राज्यामध्ये देशामध्ये जेवढे मस्जिदी आहेत त्याच्यामधले जेवढे मौलवी आहेत त्यांच्यामध्ये जे काय खोपडी काय त्यांच्यातले काय बुद्धिवान आहेत नसणार पण आहेत कुठले एक दोन चार असले चुकून त्यांनी माझ्याबरोबर या स्टेजवर यावं या व्यासपीठावर उभं राहावं आणि मग त्यांनी मला सांगावं जे आमचे महंत रामगिरी महाराजांनी जे बोललेले आहेत ते खोटं आहे का। त्यांच्यातल्या बुद्धिवादी जे लोक आहेत त्यांचे जे विचार मांडणारे लोक आहेत त्या लोकांनी हा विषय कधीच मांडला नव्हता का या त्या मौलवींनी येऊन माझ्या इथे स्टेजवर सांगावं। त्यांची हिम्मत असेल तर सांगावं, कारण का या हिंदू राष्ट्रामध्ये अगर हिंदूंवर बोलल्यानंतर हिंदूंची बाजू घेतल्यानंतर आणि इस्लामचा बुरका फाडल्यानंतर अगर त्या वक्त्याने अगर खळबळ माजत असेल तर मग पाकिस्तानमध्ये काय वेगळी परिस्थिती आहे। हीच परिस्थिती आहे हिंदूंची। तिथे पण राहणारे जे हिंदू आहेत ते अल्पसंख्य आहेत, तिथे काय ते तोंड उघडू शकत नाही। तिथे अगर पाकिस्तानमध्ये हिंदूंना अगर जिवंत राहायचं असेल तर यात त्याला धर्मांतर करून इस्लाम स्वीकारायला लागतो या तर मग त्यांना मारून टाकलं जातं। दोनच पर्याय असतात त्यांच्याकडे। आम्ही तर ह्यांचे लाड करतो, इथे त्यांची दाढी कुरवळत बसतो, त्यांचे रोज दिवसा 5 वेळा त्यांचे भोंगे वाजतात धुंगणं वरती होऊन आणि आम्ही सहन करतो। मग जो व्यवहार किंवा जी वर्तवणूक पाकिस्तान मधल्या हिंदूंबरोबर अगर तिकडचा मुसलमान समाज करत असेल तर मग इकडच्या असलेले हे जे काही जिहादी आहेत त्यांना आम्ही इथे त्यांचे लाड का करावेत, त्यांना डोक्यावर का उचलून ठेवावं हा प्रश्न मला आजच्या निमित्ताने विचारायचा आहे। हे जरा गप्प बसा रे, जरा आता थोडं सहन करा। ते काही सगळं सहन करतायत। मला आता थोडा पाऊस आहे पण मुद्दा म्हणून मला एक व्हिडिओ तुम्हाला कोण ऐकवायचा आहे। आता ऐकून घ्या। आता आपले महंत रामगिरी महाराज हे जे बोलले तेच त्यांचे अन्य लोक कसे बोलले हे ऐका। का जब निकाह आयशा रज़ी अल्लाह अन्हा से हुआ, याद रखिए उसका निकाह 6 साल में हुआ था और विदायगी जो है 9 साल की उम्र में हुई थी। उनका निकाह आयशा से हुआ, जो अगोदर बोललेला है। उनका निकाह एक आयशा से हुआ, उसकी उम्र 6 साल की थी। हे कोण बोलतंय? त्यांच्यातला एक कार्टा बोलतोय। आता हा भरवा जाकीर नाईक हा बघा काय बोलतोय। He contracted the marriage with Aisha radiallahu anha at the age of 6 and he consummated the marriage at the age of 9. عليه وسلم عقد عليها وهي بنت 6 سنين. हा पण तेच बोलतोय जे आमच्या महंतांनी बोललेला आहे। 9 سنين. ज्या व्यक्तीला आदर्श मानलेला आहे मोहम्मद पैगंबर, या मोहम्मद पैगंबराचं जीवन चरित्र जर तुम्ही पाहिलं, या मोहम्मद पैगंबराने वयाच्या 50व्या वर्षी एका 6 वर्षाच्या मुलीशी लग्न केलेलं आहे, आयशा म्हणजे।
धमक्या द्यायच्या, तुमचे कार्टे सगळे तेच बोलतायत, तुमचे वेगळे बोलत नाहीत. आणि आमच्या महाराजांनी तुमच्या मोहम्मद पैगंबराबद्दल जे काही लिहिलंय, जे सत्य आहे ते सांगून ते फक्त ते बोलले आहेत आणि त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. मग ह्या गोष्टीवर तुम्ही त्यांच्या विरोधात मोर्चे काढणार, त्या विरोधात त्यांच्यावर खोट्या केसेस टाकणार. तुम्ही जरा युट्यूबवर जाऊन बघा, आमच्या पत्रकार मित्रांनी जावं, त्या युट्यूबवर या जिहादी भडव्यांची भाषणं बघा. आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात धमक्या देण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्या युट्यूबवर. मी आज या व्यासपीठाच्या निमित्ताने हे जे धमक्या देणारे आहेत, जे विचार करतायत की कधी ना कधी आमच्या रामगिरी महाराजांच्या अंगावर जातील, मी त्यांना सांगतो, या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या महंत परमपूज्य रामगिरी महाराजांवर तुम्ही वाकड्या नजरेने पाहिलं तर तुमच्या एक पण मस्जिदीमध्ये तुम्हाला जिवंत ठेवणार नाही. आम्हाला तुमचे सगळे पत्ते माहिती आहेत, तुम्ही काय आमच्याकडून पळू शकणार नाही. तुम्हाला ज्या भाषेमध्ये समजतं त्या हिंदीमध्ये सांगतो. अगर हमारे रामगिरी महाराज के ऊपर उनका बाल भी बांका हुआ तो तुम सबको चुन चुन के मारेंगे, याद रखना. जो विषय तुमच्या लोकांनी तुमचे दुसरे कार्टे बोलत असतील आणि तोच विषय धरून आमचे रामगिरी महाराज प्रबोधन करत असतील तर बांधवांनो, भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, आमच्या महंत रामगिरी महाराजांचा विषय फक्त नाहीये. त्याला हिंदू समाजाला डिवचायचंय, त्याला हिंदू समाजाला आव्हान द्यायचंय, त्यांना भारतामध्ये अशी परिस्थिती घडवायची की तुम्ही कोणी असाल, तुम्ही कितीही संख्येने असाल, तुम्ही आमच्या मनाविरुद्ध इथे